धाराशिव जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यामधल्या साकत इथे मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि गावामध्ये पाणी शिरलंय। पूर परिस्थितीमुळे साकत गावाचा संपर्क सुद्धा तुटलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनीवरून संवाद साधला। साकत गावामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशही देण्यात आले। साकत गावामधल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी एनडीआरएफचं पथक पाठवावं तसंच हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करावी अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। इथं लोक अडकलेत दुंबळी। धाराशिवमधल्या वडनेर देवगाव या ठिकाणी पाण्याचा वेढा पडलाय। जवळपास 30 ते 35 फूट इतकं पाणी आलेलं आहे। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं महिला आणि लहान मुलांचं रेस्क्यू सुद्धा केलं जात आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। आतापर्यंत 24 जणांना सुरक्षित पद्धतीनं बाहेर काढण्यात यश आलंय आणि यानंतर ग्रामस्थांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। आम्ही जवळजवळ 3-4 तास अडकून पडलो होतो। काय परिस्थिती होती? परिस्थिती म्हणजे आम्ही पत्र्यावर चढून बसलेलो होतो। खाली सगळे पाणीच होते। घर पूर्ण पाण्यात? हा, पूर्ण पाण्यात सगळा आमचा संसार सगळा वाहून गेलेला आहे पाण्यात आता सध्या। भीती तर खूप वाटत होती ना, कारण आमच्या जवळ लहान लेकरं होते, वृद्ध महिला होत्या, पुरुष होतं, जनावर येते। आता सध्या जनावर पाण्यातच येते आमचे। ते सगळं टाकून आम्ही प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला बाहेर हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढले। जनावर ही सगळी हे झाली। किती जणांचं तुमचं कुटुंब आहे? आता किती जण बाहेर आलात? 17 जणांचं कुटुंब आहे सगळं। 8-9 जण कुटुंब आहे। नरसाळी वस्ती, चौधरी वस्ती।